हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या नावाची चर्चा जोरदार चालू आहे। आमदार तानाजीराव मुटकुळे यांना भारतीय जनता पक्षाकडून परत एकदा उमेदवारी मिळणार का? ते या ठिकाणी विजयाची हॅट्रिक मारणार का? आमदार तानाजीराव मुटकुळे आहेत तरी कोण? का होते त्यांच्या नावाची चर्चा? आपण या एपिसोडमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। महाराष्ट्राच्या राजकारणात कधी पण केव्हा पण काही पण घडू शकतं। नमस्कार, मी बसवंत पाटील शेळगावकर, बीपीएस मराठीचा हा विशेष भाग। आपल्या सर्वांना माहित आहे 2024च्या विधानसभा निवडणुका लवकरच आहेत। आज हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या नावाची चर्चा जोरदार चालू आहे। आमदार तानाजीराव मुटकुळे हे सध्याचे विद्यमान आमदार आहेत आणि गेल्या 10 वर्षापासून ते या ठिकाणी आमदार आहेत। तर आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी या विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही विकास कामे केलेले आहेत, त्या विकास कामाच्या बळावर ते परत एकदा या ठिकाणी उमेदवारी मागतील का? परत एकदा ते या ठिकाणी निवडून येतील का? याच्यावर आपण बोलत असताना त्यांची राजकीय जीवनाची सुरुवात कशी झाली हे सुद्धा महत्त्वाचा विषय आहे। आमदार तानाजीराव मुटकुळे हे सरपंच पदावरून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केलेली आहे। ते एवढंच काय तर त्यावेळेस हिंगोली हा परभणी जिल्ह्यात होता। परभणी जिल्ह्यात असताना परभणी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पद सुद्धा आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी ठिकाणी पद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे। एवढंच काय तर जिल्हा बँकेवर ते संचालक म्हणून त्या ठिकाणी काम केलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते संचालक पदावर असताना अनेकांच्या लोकांच्या प्रश्नांवरती त्यांनी काम केले आणि प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे। याच कामगिरीच्या बळावर त्यांना 2009ला विधानसभा निवडणुकीला संधी मिळाली। भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली। त्या ठिकाणी मात्र आमदार तानाजीराव मुटकुळे यांचा पराभव झाला। त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले। पण पराभव झाला, आपल्या जीवनामध्ये हार आलं म्हणून त्यांनी कधी थांबले नाहीत। पराभवाला त्यांनी कधी स्वीकारले नाहीत। परत एकदा नवीन जोमाने त्यांनी कामाला लागले, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कामाला लागले आणि त्यांच्याच या कामगिरीची दखल घेऊन परत एकदा भारतीय जनता पक्षाने 2014ला त्यांना परत एकदा उमेदवारी दिली आणि त्याचं मात्र संधीचं त्यांनी सोनं केले आणि त्या ठिकाणी परत एकदा तानाजीराव मुटकुळे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी विजय प्राप्त केला आणि त्यावेळेस त्यांचा विजय मिळवल्यानंतर लगेच मतदारसंघामध्ये त्यांनी विकासाचीच गंगा आणली की काय असं चित्र दिसून आलं। कारण हिंगोली हा नवीन जिल्हा आणि नवीन जिल्हा असल्या कारणाने त्या ठिकाणी अनेक सुविधांचा अभाव होता। कारण शासकीय इमारती असतील किंवा अनेक ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये लागणार आहेत त्यांचा अभाव त्या ठिकाणी दिसून येत होता। तर अशा परिस्थितीमध्ये आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी त्या ठिकाणी विकासात्मक कामं त्या ठिकाणी घडून आणल्या आणि त्यांच्या विकासात्मक कामाच्या बळावरच परत एकदा 2019ला त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली आणि ते परत एकदा सहजरित्या त्या ठिकाणी निवडून आले। आता आमदार तानाजीराव मुटकुळे हे गेल्या 10 वर्षामध्ये जे काही विकास कामं केलेले आहेत त्याचा जर आढावा घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी असणारी कयाधू नदीवर त्यांनी जो कोण बंधारा बांधलेला आहे तो सुद्धा तेवढंच महत्त्वाचा आहे। एवढंच नाही तर सभागृहाची निर्मिती करणं किंवा या ठिकाणी असणारे शासकीय कार्यालय आहेत त्याचं नवीन बांधकाम करणं आणि एवढंच नाही तर हिंगोली शहराला सुशोभीकरण करणं, त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून हिंगोली शहराचे रस्ते सुशोभीकरण करण्याचं काम सुद्धा यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे। एवढंच नाही तर हिंगोली शहराचं वैभव वाढवण्यासाठी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं उभारणी सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे। एवढंच नाही तर या मतदारसंघामध्ये जे काही तीर्थक्षेत्र आहेत त्यामध्ये आपण पाहिलं तर नरसी नामदेव हा जो तीर्थक्षेत्राचा जो ठिकाण आहे ज्या ठिकाणी अनेक शीख बांधव देशभरातून येत असतात, त्या मंदिराचा विकास कामासाठी सुद्धा भरीव निधी मंजूर करण्याचं काम त्या ठिकाणी आमदार तानाजी मुटकुळे यांच्या माध्यमातून झालेलं आहे। रस्त्याचं काम झालेलं आहे, रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचं काम झालेलं आहे। हिंगोली शहरात सुद्धा अनेक भागात रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरण केले गेले आहेत। एवढंच नाही तर गावामध्ये सुद्धा सिमेंटचे रस्ते बनवले गेले आहेत। अंतर्गत रस्ते, बाह्य रस्ते, या सगळ्या गोष्टी ज्या काही विकासात्मक कामं त्या ठिकाणी केलेले आहेत हे सुद्धा तेवढंच प्रशंसनीय आहेत, हे सुद्धा तेवढेच या जनतेला भावणारे आहेत। म्हणून या ठिकाणी
तीर्थक्षेत्राचा विकास झाला, या ठिकाणी शहराचा विकास झाला, या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे उभारले गेले। एवढंच नाही तर या मतदारसंघामध्ये आमदार तानाजी मुटकुळे यांच्या माध्यमातून हिंदू धर्मियाचं जे जलेश्वर येथील महादेव मंदिर आहे त्या महादेव मंदिराचं सुद्धा सुशोभीकरण करण्यात आलं। या ठिकाणी जे स्थलांतरित लोक आहेत त्यांच्यासाठी पक्के घरं मिळाले पाहिजे म्हणून सुद्धा आमदार तानाजीराव मुटकुळे यांचा पाठपुरावा सातत्याने चालू आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी दिसून येतं। म्हणजे आमदार तानाजीराव मुटकुळे हे भारतीय जनता पक्षाचे या जिल्ह्यातील एक ज्येष्ठ नेते आहेत। एवढंच नाही तर ते 10 वर्षापासून या भागाचा जो काही विकास केलेला आहे, या भागाचा जो काही कायापालट केलेला आहे त्याच्या बळावर परत एकदा या ठिकाणी त्यांना भारतीय जनता पक्ष संधी देते का? कारण जनतेचा जो सूर आहे, आमदार तानाजीराव मुटकुळे हे परत एकदा त्यांना आमदार पाहिजे आहेत। परत एकदा त्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली तर त्यांचा विजयाचा हॅट्रिक मात्र या ठिकाणी नक्की होणार असे संकेत सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहेत। म्हणून भारतीय जनता पक्ष आज जे हिंगोली जिल्ह्यामध्ये वाढत आहे, भारतीय जनता पक्ष आज जे हिंगोली जिल्ह्यामध्ये मजबूत होत आहे, पक्ष संघटन जो आज उभा राहिलेला आहे तो आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली हा मतदारसंघ असेल, हा जिल्हा असेल, भारतीय जनता पक्षासाठी पोषक झालेला आहे। या मागच्या निवडणुकीमध्ये 2024ला जर भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी उमेदवारी दिली असती तर या ठिकाणी तो उमेदवार सहज निवडून आला असता, असं सुद्धा बरेचदा आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी बोलून दाखवलेले होते। पण असो, युती धर्म त्या ठिकाणी शिवसेनेला गेल्या असल्या कारणानं युती धर्म त्या ठिकाणी पाळावा लागला म्हणून भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी उमेदवार देता आलं नाही। पण या विधानसभा निवडणुकीमध्ये हिंगोली शहरामध्ये, हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार तानाजीराव मुटकुळे हे परत एकदा नेतृत्व करतील, परत एकदा ते विधानसभेमध्ये त्यांना संधी मिळते का किंवा ते हॅट्रिक मारतील का हे सुद्धा पाहण्याजोगं राहणार आहे। जनतेचा सूर सुद्धा तसा आहे, तर नक्कीच आपण सुद्धा लक्ष ठेवून राहू। तुम्हाला सुद्धा काय वाटते नक्की कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवावं आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं, कमेंट करावं, शेअर करावं। आपण परत एकदा नवीन विधानसभा मतदारसंघाबद्दल व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ। तोपर्यंत इथंच थांबतो। धन्यवाद, नमस्कार।